नमस्कार. आज आपण बनवतोय टेस्टी, हेल्दी आणि पचायला हलका फुलका व्हेज पुलाव. इथे मी पुलाव बनवण्यासाठी 3 वाटी दावत पुलाव बासमती राईस घेतला आहे. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालून यावर झाकण ठेवून हा तांदूळ आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे. तांदूळ भिजेपर्यंत आपण भाज्या बघू. इथे मी 4 प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत. त्यामध्ये मटर, गाजर, फ्लावर आणि फरसबी. त्यानंतर उभा कांदा कट करून घेतला आहे. आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो कट करून घेतला आहे. इथे मी कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये खडे मसाले वापरू शकता. इथे मी तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि चक्रफूल हे खडे मसाले यूज केले आहेत. आता मसाले आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त वेळ आपल्याला मसाले फ्राय करायचे नाहीत. आता यामध्ये आपण उभा कट केलेला कांदा घालू. कांदा आपल्याला हाय फ्लेमवर 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेऊ. त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. इथे मी आलं आणि लसूण ठेचून घेतलं आहे. हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आलं लसूण पेस्ट आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिट यामध्ये परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये भाज्या घालणार आहोत. आता मिनिटभर आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेऊ. त्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि कट केलेली कोथिंबीर. कोथिंबीर सुरुवातीला आपण वापरली तर पुलावची टेस्ट अजून वाढते. त्यामुळे इथे मी फोडणीला कोथिंबीर यूज केली आहे. आता या भाज्या आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतून घेऊ. भाज्यांना साईडने तेल सुटेपर्यंत आपल्याला या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला तांदूळ व्यवस्थित निथळून घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ. मग हा तांदूळ आपण व्यवस्थित परतून घेऊ. तूप घातल्यामुळे भात एकदम सुटसुटीत होतो आणि टेस्टी पण लागतो. म्हणून मी इथे तुपाचा वापर केला आहे. तुम्ही तेल वापरलात तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण 3 वाटी तांदूळ घेतला होता, म्हणजेच आपल्याला पाणी आता 6 वाटी वापरायचं आहे. इथे मी साधं पाणीच वापरलं आहे. तुम्ही पाणी गरम करून घेतलात तरीही चालेल.
कोणत्याही प्रकारचा तुम्ही पुलाव बनवत असाल तरी पाणी हे तुम्हाला तांदळाच्या दुप्पटच लागणार. आता हे तांदूळ आणि पाणी सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तरी ते 2 शिट्ट्यामध्ये भात व्यवस्थित शिजला जातो. आता 10 मिनटं झाली आहेत आणि कुकरसुद्धा बऱ्यापैकी थंड झाला आहे. आता आपण पुलाव चेक करूया. इथे तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत आणि मोकळा पुलाव बनला आहे. आता हा पुलाव आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. खूप झटपट असा बनून तयार होतो आणि हलका फुलका टेस्टी खूप छान लागतो. तुम्ही जर अशा प्रकारे कधी पुलाव बनवला नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.